माय चॅनल कन्या रुईकरांच्या. सो आजच्या ब्लॉगमध्ये असं काही स्पेशल नाही आहे. हा एक रँडम डे इन माय लाईफचा ब्लॉग असणार आहे. पण मी खूप दिवस झाले ब्लॉग टाकलाच नव्हता, म्हणलं आज शूट करावा आणि टाकावा. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आज आईने हाफ डे घेतला होता, म्हणल्यावर घराची साफसफाई तर होणारच, म्हणून आईने आज सकाळी सकाळीच डबे घासण्यासाठी काढले होते. मग किचन आवरून झाल्यावरती मी माझ्या ड्रेसला इस्त्री केली. सो मी स्टार्टिंगलाच इस्त्री करून ठेवते जे मला आठवडाभर ड्रेसेस घालायचे आहेत त्यांची, जेणेकरून मला परत रोज रोज इस्त्री करावी लागणार नाही. मग मी पटकन इस्त्री केली, आंघोळ केली आणि रेडी झाले. सो गाईज मी इथे आवरत होते. आणि गाईज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की सध्या ना मला एक लिपस्टिक खूप जास्त आवडते आणि ती माझी करंट फेवरेट लिपस्टिक आहे. सो मला त्या लिपस्टिकबद्दल तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करायचं होतं. सो ती आहे मामा अर्थची मॉइश्चर मॅट लॉंग स्टे लिपस्टिक आणि ही लिपस्टिक मला खूप जास्त आवडते. सो गाईज मी कुठेही बाहेर जाताना हीच लिपस्टिक लावते. म्हणजे जसं की छोटे छोटे कार्यक्रम असतील, जसं की कृतिकाची गॅदरिंग होती किंवा कुठे बाहेर जायचे फिरायला, तर मी हीच लिपस्टिक लावते कारण ही माझ्या स्किन टोनवर एकदम परफेक्टली मॅच करते. मला ह्याच्या पहिले कधीच वाटलं नव्हतं की एक न्यूड शेड माझ्या स्किन टोनला मॅच करेल, पण हा एकदम परफेक्टली मॅच करतो आणि खूप छान दिसतो. गोऱ्या लोकांना तर हा छान दिसतोच, पण माझ्यासारख्या स्किन टोन असलेल्या लोकांनासुद्धा हा खूप सुंदर दिसतो. तर कशी दिसतीये मी ते नक्की सांगा. मस्त दिसतीये ना. सो मी आधी लोकल लिपस्टिक्स वापरायचे आणि त्यातले हे 2 शेड आहेत जे मी दाखवते येते. आणि आत्ता काही दिवसांपूर्वी मी मामा अर्थची मॉइश्चर मॅट लॉंग स्टे लिपस्टिक वापरायला सुरुवात केली आणि मला ती खूप जास्त आवडली कारण ती 12 तास टिकते, 8 तास मॉइश्चर लॉक करून ठेवते आणि स्मज प्रूफ देखील आहे. आणि ह्याचा शेड जो आहे तो पण खूप सुंदर आहे, प्रत्येक स्किन टोनला सूट होतो. तो आहे कार्नेशन. आता मला व्हिडिओ शूट करायचा आहे, त्यासाठी मी सगळं प्रिपरेशन करते आहे. आता ट्रायपॉड वगैरे सगळं आणते आहे आणि मी इथे करणार आहे गोल्ड शूट कारण इथे चांगलं ऊन येतं आहे आणि उन्हातच व्हिडिओ चांगला शूट होतो. सो 1 मिनिट मी मला सगळं प्रिपेअर. बॉक्समध्ये माझं सगळं लागणारं सामान आहे. हा ट्रायपॉड आहे, हे बॅकग्राऊंड आहे आणि इथे ऊन आहे. सो मी इथे शूट करणार आहे. मी आता डान्स क्लासला चालली आहे, आल्यावर भेटूयात. हॅलो गाईज, मी घरी आली आहे आणि घरी आल्यावर बघितलं तर आई रूम आवरत होती. आज सकाळीच तिने किचन आवरलं होतं, सगळे डबे वगैरे घासायला काढले होते आणि आता तिने रूम काढली आवरण्यासाठी. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ही माझी आई, तिने आज सगळी रूम आवरायला काढली आहे. सकाळी किचन काढलं होतं. काय करू, माझं ब्लाऊज सापडत नाहीये साडीवर आणि मग मला खूप मोठा प्रॉब्लेम झाला की आता काय करू बापरे. आणि आज आता मी सगळी सर्च मोहीम सुरू केली. चला गाईज, आपण मस्त मस्त वाव काहीतरी इथं मस्त बनलेलं आहे गाईज आणि ते मला दिसतंय. पण आत्ता मी किचनमध्ये आले ते चहा बनवण्यासाठी, तर चला चहा बनवणार होते. पण आत्ता पाहिलं मी दूध अजून तापतंय. सो दूध तापल्यानंतर मी चहा बनवेल. सो तोपर्यंत आपल्याला रूमच आवरावी लागणार आहे. सो गाईज फायनली चहा बनवूयात. चला. फायनली चहा झालेला आहे, तुम्ही पण घ्या. चला आईला देऊयात. इथे खूप पसारा आहे, तो बघू नका कारण अजून रूम आवरलेली नाही. आई धर. येस, वेलकम. हॅलो गाईज, सो चला मी तुम्हाला दाखवते आज आमच्या घरात काय बनतंय ते. सो आज बनत आहेत शंकरपाळे. ही आई तळतीये आणि अंबिका काकू लाटून देतीये. ह्या आहेत माझ्या आत्या आजी. सो गाईज एकीकडे शंकरपाळे चालू आहेत आणि दुसरीकडे आर्ट अँड क्राफ्ट चालू आहे. आणि तिसरीकडे मोबाईल बघणं चालू आहे.
काल रात्री मला ब्लॉगचा एंड करायचा लक्षात राहिला नाही. आणि डिनरमध्ये काय स्पेशल होतं ते सुद्धा सांगायचं राहिलं. सो काल आईने बासुंदी केली होती, पण ती आम्ही काल खाल्लीच नाही, कारण आईने भाकरी आणि पिठलं पण केलं होतं. तेच इतकं छान झालं की त्याच्यातच पोट भरलं. त्याच्यामुळे आता ती बासुंदी आम्ही आज खाणार आहेत. सो या, ते स्पेशल होतं. अँड दिस इज इट फॉर दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बाय बाय. Thanks for watching, like and comment.